नमस्कार. आज रविवार दिनांक 1 फेब्रुवारी. जाणून घेऊया आजच्या मुख्य 5 बातम्या. आपण ऐकत आहात मराठी अपडेट समूहाचे दररोज सकाळी 7:30 वाजता प्रसारित होणारे मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट. उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शहरातील डॉक्टर शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह येथे काल शनिवार रोजी सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ज्येष्ठ नेते कमलकिशोर कदम, भास्करराव पाटील खदगावकर, माधवराव पाटील किन्हाळकर, खासदार रवींद्र चव्हाण, आमदार आनंदराव पाटील बोंढारकर, बाबूराव कोहळीकर आदीसह काँग्रेस, भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी, शेतकरी संघटना आदीसह सर्वच राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसह सामाजिक, साहित्य, प्रशासकीय, व्यापार, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. श्री संत गुरु रविदास महाराज मंदिर ट्रस्ट, तीर्थक्षेत्र वर्ग ब, बळीरामपूर येथे श्री संत गुरु रोहिदास महाराज जयंती महोत्सव आज रविवार रोजी आयोजित करण्यात आला असून यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास चर्मकार समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जयंती महोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्यम मंत्रालयाच्या MSME विकास कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने PM विश्वकर्मा प्रदर्शन व विक्री कार्यक्रमाचे आयोजन नांदेड येथील लोकमान्य मंगल कार्यालय येथे दिनांक 4 ते 6 फेब्रुवारी या कालावधीत करण्यात आले आहे. हे प्रदर्शन व विक्री कार्यक्रम दररोज सकाळी 11 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत नागरिकांसाठी खुले राहणार आहे. या प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी लाभार्थ्यांकडे PM विश्वकर्मा ID असणे अनिवार्य असून पात्र लाभार्थ्यांना मोफत स्टॉल उपलब्ध करून देण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र राज्य माहिती व सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात येणाऱ्या करिअर कट्टा या महत्वाकांक्षी उपक्रमांतर्गत आयोजित उत्कृष्ट महाविद्यालय स्पर्धेत नांदेड विभागातून श्री दत्त कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय नांदेड यांनी तृतीय क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. यमुना प्रतिष्ठान मुदखेड यांच्या वतीने सामाजिक जाणीवा वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने कैलासवासी गणपतराव उर्फ बापूसाहेब मेगदे गुरुजी यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त उद्या सोमवार रोजी कुसुम सभागृह येथे सायंकाळी 6 वाजता स्मृती व्याख्यानमालामध्ये प्राध्यापक युवराज पाटील यांचे चला कुटुंब जपूया या विषयावर प्रभावी व्याख्यान होणार आहे. यावेळी डॉक्टर जयश्री देशमुख तसेच धर्मभूषण दिलीप ठाकूर यांना कैलासवासी गणपतराव मेगदे गुरुजी स्मृती सेवा गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲडव्होकेट उमेश मेगदे व सचिव रमेश मेगदे यांनी दिली आहे. दररोज सकाळी 7:30 वाजता मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट ऐकण्यासाठी मराठी अपडेट पॉडकास्ट YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.